नमस्कार गुरुजी. गुरुजींसाठी आनंदाची ही बातमी आहे आणि पुन्हा एक धडकी भरणारीच बातमी म्हणू आपण, की ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो की सर कधी येणार नोटिफिकेशन, निवेदन कधी येणार, अर्ज कधी भरायचे. आणि आता आनंदच मानायचा आहे, धडकी हृदयाचे ठोके वाढू द्यायचे नाहीये. आजपासून समजा आज 25 आहे तर 21 जून म्हणजे सरासरी एक 3 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. आता या 3 महिने म्हणजे 90 दिवस किंवा 85 दिवसाचा कालावधी आपल्याकडे आहे. या 85 दिवसामध्ये आपल्याला काटेकोरपणे नियोजन करून आपल्या कामाला लागायचंय. मग निवेदन काय आलंय, परिपत्रक काय आलंय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ते बघायचंय की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून हे निवेदन आलेलं आहे. आणि काय सांगतं निवेदन लक्षात घ्यायचंय, ते तुमच्यापर्यंत पोहोचले असेल की शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 निवेदनाबाबत असं निवेदन आलेलं आहे. आणि काय सांगतंय निवेदन लक्षात घ्या. तर त्यांनी सांगितलंय आपल्याला की शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 परीक्षेचे रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केलं आहे. आयोजन केले आहे लक्षात घ्या. कधी 21 जून योगा दिवस आहे. चला 21 जून हा योगा दिवस आहे आणि 21 जूनला 21/6/2026 आजची तारीख आहे 25 मार्च, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 85-86 दिवस भेटत आहे. तर चला आता या ठिकाणी सांगितलं त्यांनी की इयत्ता 1ली ते 5वी पेपर क्रमांक 1 व इयत्ता 6वी ते 8वी पेपर क्रमांक 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनानुदानित, कायम विनानुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. हे लक्षात घ्या बरं का. ती अनुदानित असो विनानुदानित असो, त्या शिक्षण सेवक पदावर सध्या कार्यरत असलेले आणि नंतर ज्यांना शिक्षक व्हायचं त्या सर्वांसाठीच ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, आनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या महाटेट.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया म्हणजे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायचा आहे तर तो कधी सुरुवात होतोय, तर आजची 25 आहे, ते बंद करा. 25 तारीख आहे आज. 25/3 आहे. 26 आणि 27 म्हणजे परवा दिवशी 27 तारखेला म्हणजे 27 मार्च पासून काय घडणार आहे, तर आपल्याला 27 मार्च पासून सुरू करायचंय फॉर्म भरणं. आणि चला मग 16/4 सुरुवात 27 पासून होणार, तर 16/4 म्हणजे 16 एप्रिल पर्यंत या ठिकाणी आपण आपला ऑनलाईन अर्ज भरू शकतो. फक्त ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे. मग त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे काय सुरू करायचं, कधी करायचं. तर ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याची कालावधी म्हणजे आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म सुरू होतोय 27 मार्च. 27 मार्च म्हणजे चालू महिन्यात लगेच 27 मार्चला सुरुवात होणार आणि 16 एप्रिलला आपल्या त्या ठिकाणी शेवटचा दिनांक असणार आहे. आणि आपले जे प्रवेश पत्र आहे, हॉल तिकीट आहे, ते येणार 9 जूनला. 9 जून ते 21 जून पर्यंत आपण ते घेऊ शकतो. म्हणजे आपण 9 जूनलाच ते घेणार आहोत सर्वजण. आता ह्या बाकीच्या गोष्टी त्यांनी पुन्हा हे सांगितलं की शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 दिनांक व वेळ रविवार दिनांक 21/6/2026 ला होणार, 21 जूनला. आणि टाइम असणारे 10:30 ते 1. आणि दुसरा जो पेपर आहे तो त्याच दिवशी
त्याचा टाइम आहे 14 म्हणजेच 2 म्हणजे अडीच PM ते म्हणजे या ठिकाणी 17 म्हणजे 12 म्हणजे 5 वाजेपर्यंत. चला म्हणजे 2:30 ते 5. चला या ठिकाणी आपल्याला माहिती कळली की रविवारी पेपर होणार आहे. 21 जून या दिवशी रविवार आहे. पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत असणार. त्यानंतर दुसरा पेपर हा 2:30 ते 5 या टायमात असणार आहे. आता पेपरचं कळलं आपल्याला सर्व गोष्टी. आणि आता बाकीच्या गोष्टी अवांतर वाचत बसण्यापेक्षा आणि काही नाही इथे लक्षात घ्यायचं. फक्त आपल्याला नियमावली दिलेली, टिप दिलेली आहे की प्रत्येक नियमावली वाचत बसण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, जसं सांगितलं परीक्षा विषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. आपल्याला कोणता अभ्यासक्रम असणार आहे, कोणते घटक असणार ते सर्व दिलेलं आहे. त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना माहीतच आहे. काय तर 30 मार्काला मराठी आहे, भाषा विषय 30 मार्काला आहे. 2 भाषा तुम्ही घेऊ शकता कोणत्याही, मराठी, हिंदी, इंग्लिश. त्यापैकी आपल्याला कोणत्याही 2 भाषा निवडण्याचं स्वतंत्र आहे. त्या 2 भाषा म्हणजे 60 मार्क. त्यानंतर मानसशास्त्र आहे. मानसशास्त्र त्या ठिकाणी आपल्याला काय सांगताय, तर मानसशास्त्र सांगते 30 मार्क घेऊन आलोय. आणि समाजशास्त्राचे 60 गुण. ज्यांचं समाजशास्त्र नाही त्यांचं गणित विज्ञान आहे, त्यांचे 60 गुण. आणि चला मग आता मी तुम्हाला सांगितलंय, घाबरून जायची गरज नाही. तुम्ही पास होणार आहात. 3 महिने कालावधी, शांतता, घाबरण्याची गरज नाहीये. काय करायचं तर मराठीचा अभ्यास चांगला करा. मराठी व्याकरण चांगलं झालं तर मराठी व्याकरणाबरोबर तुमचे हिंदीचे मार्क प्लस होणार आहेत. 100% आहे. 30 त्या ठिकाणी 60 पैकी तुम्हाला 55 मार्क आरामशीर पडू शकतात शांततेत अभ्यास करून. काहीही जास्त मार्केटमधले पुस्तक घ्यायची गरज नाही. आपलं छोटंसं पुस्तक आहे डोळे गुरुजी घे भरा, या ठिकाणी मराठी व्याकरण व शुद्ध लेखन नावाचं. ते पुस्तक तुम्हाला फक्त 150 रुपयात घरपोच भेटतं. ते पुस्तक तुम्ही 8 दिवसात पूर्ण वाचू शकता. इतकं सोपं आहे आणि मी लिहून देतो तुम्हाला. ते पुस्तक एका महिन्यात 3दा वाचून होतं. म्हणजे काय, दररोज तुम्ही 2 तास दिले मराठीला, 1 तास दिला तरी ते पुस्तक 8 दिवसात वाचून होतं. इतकं सोपं आहे. म्हणजे मराठी आणि हिंदी आपल्या पुस्तकातून तुमचं कव्हर होऊ शकतं, याची आपण तुम्हाला हमी देऊ शकतो. म्हणजे 60 मार्क. मानसशास्त्रासाठी तुम्ही कोणतंही डीएडचं बीएडचं कोणतंही कुठंही समजा भेटत असेल बालमानसशास्त्र नावाने पुस्तक, तर ते घ्या आणि वाचा. चला, मानसशास्त्राचे 15 ते 18 प्रश्न जे आहे ते उपयोजनात्मक असणार आहे. बाकीचे जे आहे पाठांतरावर आधारित, उत्पत्त्या असेल त्याच्यावर आधारित असतात. म्हणजे मानसशास्त्राचे तुम्ही जर एखादं पुस्तक वाचलं मानसशास्त्राचं तर तुम्ही 25 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता. नाहीच वाचलं तरी तुम्ही 20 मार्क मानसशास्त्राचे घेऊ शकता. काही अडचण नाही. आपली सेवा झाली आहे गुरुजी तेवढी. 25-30 वर्षाची सेवा आहे. काहींची 20 वर्ष, काहींची 10 वर्ष. 100% तुमच्या त्या अनुभवावर आधारित, त्या अनुभवाच्या आधारित तुम्ही 20 मार्क घेऊ शकता मानसशास्त्राचे. आणि समाजशास्त्राचे मार्क घ्यायचे आपल्याला तर 4थी पासून तर 8वी पर्यंतचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वाचा. ज्यांचं गणित विज्ञान हे त्यांनी 4थी पासून तर 8वी पर्यंतचे गणिताचे पुस्तकं करा आणि विज्ञानाचे पुस्तकं करा. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही दुसरा पेपर कोणताही असो पास होणार म्हणजे होणार. पहिल्या पेपरलाही घाबरण्याची गरज नाही. हे पहिला पेपर असंच नियोजन करा. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान 4थी पासून तर 8वी पर्यंत सर्व वाचून घ्या. पेपर क्रमांक 1 ते 5वी म्हणजे 1ली ते 5वी. काय करायचं तर 1ली ते 5वी पेपर ज्यांना द्यायचा आहे त्यांनी काय करा तर त्यांनी 4थी पासून तर 8वी पर्यंत 9वी पर्यंतचे सर्व पुस्तकं, इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र सर्व वाचा. सर्व तुमचं शांततेत, मार्केटमधले कोणतेही पुस्तक घेण्याची गरज नाही आणि परेशान होण्याची गरज नाही. इतरांना जास्त त्याच्यावर चर्चा करू नका, त्याचा भाऊ करून घेऊ नका, घाबरू नका. शांततेत मी सांगतो तुम्ही 100% पास होणार. भाषेचे 60 पैकी 55 मार्क तुम्हाला भेटतील. त्यानंतर मानसशास्त्राचे 20 मार्क आणि समाजशास्त्राचे तुम्ही 30-40 मार्क आरामशीर घेऊ शकता. 100 मार्क घेऊन तुम्ही टीईटी पास होणार आहे. या ठिकाणी काय तर बाकीच्या गोष्टी आपल्याला काही नाही. फक्त त्यांनी सांगितलेले कागदपत्र व्यवस्थित जोडा आणि तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल तर वेगवेगळे फॉर्म भरण्याची काही गरज नाही.
एकाच फॉर्ममध्ये ते दोन्ही ऑप्शन तुम्हाला येतील, फर्स्ट पेपर सेकंड पेपर ते द्यायचं आहे. त्यानंतर जास्त एकाच वेळी समजा आपल्याकडून 2 फॉर्म भरले गेले तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे पहिलं जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म भरल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही फॉर्म भरला तर पहिला बाद होईल आणि दुसरा ग्राह्य धरला जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. पण जर तुम्ही पहिल्या वेळेस फॉर्म भरलेला आहे, भाषा निवडीमध्ये तुमची काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि तुम्ही फीस पण भरलेली, तर ती फीस परत भेटणार नाहीये. फीसचं जाऊ द्या, ती फीस भेटणार नाही, पण तुम्ही परत फॉर्म भरू शकता, तोच ग्राह्य धरल्यात जो शेवटचा असणार तो. चला, या गोष्टी आहे. बाकीचं भरपूर पसारा त्यांनी दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की काही बदल जर झाले तर ते बदल आम्ही आपल्या जी वेबसाईट आहे की कोणती MSCPune.in व mahatet.in या संकेतस्थळावरती तुम्हाला काही जर बदल काही कालावधी पुढच्या कालावधीत जर झाले तर ते संकेतस्थळावर दिले जातील. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे जेव्हा असं चर्चा झाली तेव्हा त्या संकेतस्थळावर जायचं आणि पाहायचं. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे. म्हणजे जो फॉर्म भरायचा आहे आपल्याला त्यामध्ये मराठी भाषा वापरायची नाही सांगितलं त्यांनी सरळ सांगितलं की काय करा तर पूर्ण इंग्लिशमध्ये भरा. चला, मातृभाषा मराठी सोडून इंग्लिशमध्ये भरा म्हणे. चला, असू द्या. तर या ठिकाणी बाकीच्या गोष्टी वाचण्याची काही गरज नाही. पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या, सदर परीक्षेत प्रविष्ट होऊन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संपर्क, ईमेल, SMS, हा पॉईंट महत्वाचा बरं का. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID, त्याचा पासवर्ड लक्षात घ्या बरं का, सर्वात महत्वाचं आहे. ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा. म्हणजे मोबाईल नंबर जो तुमचा सातत्याने कंटिन्यू दररोज चालू असतो तो मोबाईल नंबर घ्या आणि ईमेल ID आणि तुमच्या ईमेल IDचा पासवर्ड एका ठिकाणी लिहून ठेवा. माझा पासवर्ड विसरला, काय टाकला माहिती नाही, मोबाईल नंबर कोणता जोडला विसरलो, या गोष्टी वेळेवर होत असतात. त्याच्यामुळं आपला कायम चालणारा ज्याच्यामध्ये आपण रिचार्ज करतो असाच नंबर त्या ठिकाणी द्यावा. म्हणजे त्याच्यावर काही मेसेज ईमेलवर आपल्या येऊ शकतात. त्यांना जर काही सूचना द्यायची असेल तर आपल्या ईमेलवर पडणार आहे. म्हणून मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. जर ज्यांचा जुना असेल की सर त्या ईमेल ID वरती माझं काही ओपन होत नाही, हे नाही, तर तुम्ही नवीन ईमेल ID ओपन करू शकता, काही अडचण नाही. त्या ठिकाणी तुमचा नंबर तुम्ही टाकू शकता जो की तुम्हाला कंटिन्यू चालू आहे. चला, पेपर 1 प्राथमिक स्तर व पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा. म्हणजे ज्यांना परीक्षा दोन्ही पेपर द्यायचे 1 ते 5 आणि 6वी ते 8वी दोन्ही द्यायचे असेल तर त्यांनी काय सांगितलं, प्रथम आणि 2, प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक दोन्ही निवडायचे, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. म्हणजे काय, जर तुम्ही एकच फॉर्म भरत आपल्याला फॉर्म एकच भरायचा आहे, त्याच्यामध्ये प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तर असे 2 आहे. मग ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, तिथेच निवडायचे. म्हणजे कशासाठी, तर जेव्हा आपली परीक्षा होणार आहे तेव्हा आपलं सेंटर जे आहे, परीक्षा स्थळ जे आहे ते एकच येईल. नाहीतर मग हे इथं ते तिथं असं होईल. त्याच्यामुळे एकच फॉर्ममध्ये आपल्याला ते निवडायचं आहे असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. नाहीतर माझा 1ली ते 5वीचा फॉर्म भरला, नंतर 8 दिवसांनी मी मला 6वी ते 8वीचा द्यायचा, देऊन पाहतो, किंवा मी 6वी ते 8वीचा भरला मी 1लीचा देऊन टाकतो, असं नाही. एकाच वेळी ते आपल्याला करायचं आहे. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल.
अर्ज फक्त ऑनलाईन तुमच्या परिसरामध्ये जे एखादं ऑनलाईन सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता. जर तुमच्या घरी लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, तिथेही तुम्ही भरू शकता, कुठेही भरू शकता, मोबाईलही भरू शकता. जर आपल्याला येत नसेल तर कुणाकडून जे नियमित फॉर्म भरणारे असतात त्यांच्याकडे त्या सेंटरवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तिथं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो ऑनलाईनच असणार आहे, ऑफलाईन फॉर्म भरला जाणार नाही. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड याद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. म्हणजे आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे त्याचा आपल्याला जे परीक्षा शुल्क आहे, फीस आहे ती भरायची आहे, तर ती आपण फोनपे त्यानंतर ऑनलाईन म्हणजे बँकिंग जे आहे आपल्याकडे गुगल पे, फोनपे, क्रेडिट कार्ड वगैरे सर्वांसाठी आपण त्याच्यावरून ते भरू शकतो. पैसे महत्त्वाचे ते त्यांना आधी भरावे लागतात कारण की आपली व्यवस्था करायची आणि द्यायला बसायची. चला परत काय सांगितलं की आवेदन पत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. तुम्ही जी माहिती तुमच्या याच्या फॉर्ममध्ये भरणार आहात तीच माहिती ग्राह्य धरल्या जाणार की माझं चुकून हे झालं, माझं चुकून ते झालं, मग नंतर बदल होणार नाही. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही. त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. आपण त्यानंतर कितीही विनंत्या केल्या तरी आपल्याला बदल करता येणार नाही. म्हणून फॉर्म भरताना ही काळजी घेणं गरजेचं आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. काय सांगितलं? अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 16 एप्रिलपर्यंत आपण जरी फॉर्म आज भरला म्हणजे 27 तारखेला भरला आणि मग आपण पेमेंट नाही केलं तर तुम्ही 16 एप्रिलपर्यंत कधी पण पेमेंट करू शकता. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अत्यंत महत्त्वाचं. फॉर्म भरलाय पण पैसेच भरले नाही, फीस भरली नाही, तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. चला ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी दिली आहे. आपल्याला सर्वात लक्षात घ्यायचे 21 जून लक्षात ठेवायचे. 21 जून आणि आपली फॉर्म भरण्याची दिनांक आहे, सुरुवात आहे 27 मार्च ते 16 एप्रिल. 27 मार्च 16 एप्रिल हे आपल्या डोक्यात ठेवायचं. याच्यामध्ये शांततेत आपल्याला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे. भाषा निवडताना आपण पुढे चर्चा करूया बाकीच्या विषयावरती. आता आपली तारीख आली आहे 21 जून. तुम्हाला काही अडचण असेल तर माझा नंबर आहे 98 34 89 82 13. या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. व्हॉट्सअपला तुम्ही तुमची अडचण टाकू शकता, त्याच्यावर वेळेनुसार मार्गदर्शन करण्यात येईल. पुन्हा घाबरून जाण्याची काही गरज नाही. काही वाटलं तर मला फोन करा. पुन्हा आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप आहे. त्या ॲपवरती फक्त 250 रुपयामध्ये संपूर्ण व्याकरण बॅच आहे. ती बॅच घ्या. तुम्हाला सांगतो एक लेक्चर एकदा ऐका, पुन्हा तुम्हाला ऐकण्याची गरज पडणार नाही. आणि रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही बसलेले आहात त्यावेळी तुम्ही काय करा तर आपले यूट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ 1-1 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तुमचे संपूर्ण मार्क तिथे कव्हर होतील अशी मी ग्वाही देतो. आणि बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.